नमस्कार. लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. आज आपण लोकमान्य DNA पाहणार आहोत 15 मे 2021च्या चालू घडामोडी. यामध्ये आपण लोकसत्ता, लोकमत, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, द हिंदू आणि PIBच्या चालू घडामोडींचा अभ्यासमुख आढावा घेणार आहोत. पहिली बातमी आहे, मान्सून यंदा 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. साधारण 7 जूनला तो महाराष्ट्रात येत असतो, पण ह्या वर्षी लवकरच मान्सून आता येत आहे. यंदा 21 मेलाच अंदमानात तो येणार आहे. 31 मेला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज IMDनं म्हणजेच भारतीय हवामान विभागानं दर्शवला आहे. साधारण अरबी समुद्रात तयार होतं आत्ता एक वादळ तयार होतंय, त्याचं नाव आहे तौत्के. ह्या चक्रीवादळाचा या मान्सूनवर परिणाम होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तौत्के हे आता वादळ 15 आणि 16 मेला पश्चिम किनाऱ्यावर भारताच्या येणार आहे. अरबी समुद्रात ते वादळ तयार होत असल्यामुळं सध्या जे मान्सून तयार होण्यासाठी जी परिस्थिती लागते ती अनुकूल आहे असं IMDनं सांगितलेलं आहे. त्यामध्ये आगमनासाठी सर्वसाधारण वेळेत कोणताही फरक पडणार नसल्याचंही त्यांनी सांगितले. केरळच्या किनारी भागात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला होता आणि अरबी समुद्रात आता जे तौत्के चक्रीवादळ तयार होणार आहे त्यानुसार केरळमध्ये आता अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, तामिळनाडू या किनारपट्टीलाही तौत्के वादळाचा फटका बसणार आहे. त्या अनुषंगानं मान्सून सुद्धा येतोय आणि चक्रीवादळ येते. साधारण चक्रीवादळ तयार होत असताना कमी दाबाचा जे पट्टा तयार होतो तो मान्सूनसाठी अनुकूल असतो. आता तौत्के चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा बसणार आहे. आत्ताच आपण पाहिलं तौत्के चक्रीवादळ येते. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाचा आता महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे. दक्षिण कोकणमधील जे किनारपट्टी आहे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर यामध्ये, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत सातारा, पुणे, सांगली या जिल्ह्यांनाही फटका बसणार आहे. 15 आणि 16 मेला वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. लक्षद्वीप जवळ अरबी समुद्रात अतितीव्र दाबाचे क्षेत्र म्हणजे डीप डिप्रेशन झाले, त्यामुळे चक्रीवादळ याच डीप डिप्रेशनचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता अशी IMDनं वर्तवलेली आहे. चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर आहे आणि ते उत्तर वायव्येकडे सरकते, त्यामुळे ह्याचा एंड कुठं गुजरातला होऊ शकतो हे लक्षात असू. त्यामुळे गुजरातला NDRFच्या टीम तिथं तैनात केलेल्या आहेत. आता तौत्के चक्रीवादळाबद्दल सांगायचं तर म्यानमारकडून नामकरण करण्यात आलेलं आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका सरड्याचे नाव आहे, हे लक्षात असू द्या. कुणाचं नाव आहे तर सरड्याचं नाव आहे. भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार आदी 12 देशांकडून क्रमाने नाव दिलं जातं. IMD आहे जे आपलं भारतीय हवामान विभाग हेच सर्व पाहतं. भविष्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या 169 चक्रीवादळांच्या नावांची यादी सुद्धा तयार आहे. आणि चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग बघा कसा आहे, त्यानुसार ही चक्रीवादळ कुठं तयार होणार आहे, कुठं एंड होणार आहे हे सुद्धा पाहावं लागेल. गुजरातमध्ये आता जास्त प्रमाणात त्याचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता या चक्रीवादळाचं नामकरण आहे, या संदर्भात UPSCनं मेन्सला एकदा प्रश्न विचारला होता. नामकरण कसं केलं जातं, जगामध्ये चक्रीवादळाचं नामकरण कसं केलं जातं या संदर्भात UPSCने एकदा मेन्सला प्रश्न विचारला होता. त्यामुळं म्यानमारकडून नामकरण केलं गेलेलं आहे. या संदर्भात नावांची यादी किती आहे, कोण कोण तयार करतं, भारतीय उपखंडात कुणाकडे आहे सध्याही भारताचं IMD आहे ना ते पाहतं, असं लक्षात ठेवा. आता गुजरातजवळ अतितीव्र स्वरूपाच्या असणाऱ्या चक्रीवादळाच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी 160 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे हे वेगवान वादळ आहे. या अगोदर अँफे आलं होतं ना आपल्या कोकणाच्या किनारपट्टीला, जास्त प्रमाणात तडाखा बसला होता. त्याच पद्धतीनं ओरिसा हे सारखं पश्चिम बंगाल, ओरिसा हे पूर्व किनाऱ्यावर वादळांचा तडाखा बसणारे राज्य आहेत. तसं इकडं आपल्या इकडं कोण कोण आहे, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांनाही जास्त प्रमाणात अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर असल्यामुळे तडाखा बसत असतो. आता हे जे वादळ आहे ते गुजरातात जास्त प्रमाणात अतितीव्र स्वरूपात रूप धारण करेल, जेणेकरून तिथं लोकांना आता किनारपट्टीवर जे रहिवासी असतील किंवा मच्छीमार असतील त्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. यासाठी कोण काम करतं तर NDRF नॅशनल डिझास्टर जो फोर्स आहे आपल्याकडं, रिस्पॉन्स फोर्स आपण तयार केलेला आहे. त्यानुसार NDRFची स्थापना कधी झाली, NDRF ॲक्ट 2005ला. याचं काम काय आहे, आपत्ती मध्ये आपल्या संरक्षण दल असतं त्या पद्धतीनं संरक्षण दलाचंच हे काम करतं. आपत्तीमध्ये संरक्षण करणं हे NDRFचं काम आहे. आता मदतीसाठी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू राज्यात NDRFच्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत. चक्रीवादळाचे नामकरण आत्ताच आपण पाहिलं म्यानमारनं तौत्के केलेलं आहे. आणि तौत्के हा शब्द कशा संदर्भात आहे लक्षात असू द्या, वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका सरड्याचं नाव आहे.
हे महत्त्वाचं आहे. यानंतर डिजिटल पेमेंटमध्ये भारत अव्वल आहे. रोखीचे प्रमाण कमी होऊन डिजिटल व्यवहार वाढावेत यासाठी गेल्या 2-3 वर्षापासून प्रयत्न आपल्या भारतामध्ये होतोय. या संदर्भात आपण पाहतो ऑनलाईन पेमेंट करतो, फोन पे असेल, गुगल पे असेल, याच पद्धतीमध्ये भारत आता अव्वल स्थान आहे. रिअल टाइम पेमेंटनं हा सर्वे केला होता. देवाणघेवाण ऑनलाईन किंवा डिजिटल होते या संदर्भात रिअल टाइम पेमेंटनं जो सर्वे केला होता त्यामध्ये भारत पहिल्या 10 मध्ये अव्वल स्थान आहे. चीन दुसऱ्या स्थानावर आहे, तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया, चौथ्या क्रमांकावर थायलंड आहे. तर अमेरिकेसारखा विकसित देश 9व्या आणि जपान 7व्या क्रमांकावर आहे. आता हे सर्वात महत्त्वाचं आहे की भारत पहिल्या स्थानी का आहे. जरी भारत अमेरिकेपेक्षा विकसनशील देश असा मानला जातो, विकसित अमेरिका आहे, भारत विकसनशील देश आहे, तरी का, तर भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्या सर्वाधिक असल्यामुळे काय होतं, इथं ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांची संख्या जास्तच असणार आहे. साधारण आता मोबाईल सगळ्यांकडे आहे. कोरोनामुळे आपण हातानं पैसे द्यायला घ्यायला सुद्धा घाबरतो, कारण कोरोना वेगानं पसरतो. यामुळे बहुतांश काय होतात, डिजिटल पेमेंट होतं. आपण फोन पेवर, गुगल पेवर करतो. काही ठिकाणी स्कॅन असतात, आपण ते स्कॅन करतो. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपले डायरेक्ट पेमेंट ट्रान्सफर होतं. त्यामुळे हे सोपी सुविधा आहे. सध्या भरपूर लोक गावाकडे सुद्धा पाहतो, ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता हे पोचलेलं आहे. त्यामुळे भारत आता अव्वल स्थानी आहे, हे लक्षात असू द्या डिजिटल पेमेंटमध्ये. त्याचबरोबर आपण डिजिटल इंडिया मिशन राबवतोय. डिजिटल इंडियामध्ये शिक्षणापासून अगदी व्यवहारापर्यंत सगळीकडे डिजिटल इंडिया करतोय. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशा काही योजना राबवते की थेट खात्यामध्ये तुमच्या पैसे येतात. यामुळे डिजिटल व्यवहारांना आता वाढ झालेली आहे. यानंतरची बातमी आहे गोल्ड बॉन्ड. सार्वभौम सुवर्ण रोखे योजना याला मराठीत म्हणलं जातं. साधारण गोल्ड बॉन्ड कशासाठी आणलेले आहेत, तर भारतामध्ये सोन्याचं आकर्षण जास्त आहे. लोक सोनं फिजिकली म्हणजे सोन्याची वस्तू घेण्यासाठी नेहमीच आग्रही असतात. पण यामुळे काय होतं, सोनं आयात करावं लागतं आणि भारताच्या फॉरेक्स जो आहे किंवा भारताचं डॉलर आणि रुपयेमधील यामध्ये ज्यावेळेस व्यवहार होतो तेव्हा भारताच्या रुपयाची किंमत घसरली जाते. मग फॉरेक्स रिझर्व्ह भारताचा कमी होतो. यासाठी मग सरकार म्हणले की तुम्ही फिजिकली गोल्ड म्हणजे सोन्याच्या वस्तू घेण्यापेक्षा सोन्याचे बॉन्ड घ्या, सुवर्ण रोखे घ्या, जेणेकरून तुमच्याकडे सोनं आहे असं पण होईल आणि तुम्हाला त्यावर सरकार व्याज पण देणार आहे. मग हे सोनं सरकार कागदी स्वरूपात ठेवेल, जेणेकरून सोने आयात करावी लागते ना ती कमी होईल. आयात कमी झाली तर आपल्याकडं डॉलर आणि रुपयामध्ये जी तफावत होते त्यामुळे रुपयात जास्त प्रमाणात आपल्याला बाहेरच्या देशाला द्यावा लागतो, तो कमी होईल. तो कमी झाला तर रुपयाची किंमत स्थिर राहील आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्यावेळेस व्यापार होतो त्यावेळेस डॉलरमध्ये जास्त प्रमाणात व्यापार होत असल्यामुळे डॉलरची किंमत वाढत राहिली तर रुपयाची किंमत कमी होईल आणि आपल्याला जास्त प्रमाणात तोटा सहन करावा लागेल. यासाठी हे सुवर्ण बॉन्ड काढलेले आहेत. आता 2021 आणि 22 या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच ही मालिका सुरू केली. 17 ते 21 मे दरम्यान तुम्हाला हे गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असतील. कालावधी 8 वर्ष असेल ह्या बॉन्डचा. विक्री करायची झाल्यास 5 वर्षानंतर तुम्हाला विक्री सुद्धा करता येईल त्या बॉन्डची. किमान गुंतवणूक तुम्हाला 1 ग्रॅम सोन्याची किंमत एवढी करावी लागेल आणि जास्तीत जास्त 4 किलो तुम्ही सोनं खरेदी करू शकता. ह्या रोख्यांच्या इश्यू प्राईजवर दरवर्षी 2.5% व्याज दर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे तुम्ही बॉन्ड तयार केला तर 2.5% त्यामध्ये वाढ पण होणार आहे. अशा पद्धतीने सोन्याची किंमती कशी वाढते तशी बॉन्डचं व्याज तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे ती साधारण किंमत वाढल्यासारख्याच तुम्हाला ती भेटणार आहे. सुवर्ण रोखे शेअर बाजारातील सूचीबद्ध. एखाद्या शेअर मार्केटमध्ये तुम्ही जर ब्रोकर किंवा हे पाहता किंवा तुम्ही स्वतः शेअर मार्केटमध्ये जर देवाणघेवाण करत असेल तर तुम्हाला तिथं हे बॉन्ड घेता येणार आहेत. म्हणजे ऑनलाईन खरेदी सुद्धा होणार आहे. दर 6 महिन्यांनी व्याज भेटेल आणि त्याच्यावर TDS आकारला जाणार नाही. 6 महिन्यांनी तुमच्या खात्यावर व्याज जमा होतं ह्या बॉन्डचं आणि साधारण यावर टॅक्स डिडक्शन ॲट द सोर्स म्हणजे तुम्हाला टॅक्स कोणत्याही पद्धतीचा आकारला जाणार नाही. एकदम चांगली योजना आहे गोल्ड बॉन्ड. जर कुणाला वाटत असेल आपण सोनं खरेदी करावं तर आता दुकानं बंद आहेत तर तुम्ही हे गोल्ड बॉन्ड घेऊन ऑनलाईन पद्धतीनं सोने खरेदी करू शकता. फोन पेवर सुद्धा याची सुविधा आपण पाहतो, कधी कधी ॲड येते की गोल्ड बॉन्ड खरेदी करा, तिथेही तुम्ही पैसे देऊन हे गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकता. ऑनलाईन व्यवहार होतात. आता गोल्ड बॉन्डचे फायदे काय तर सोन्याची आयात कमी होईल, विदेशी चलनात बचत होईल. मी आत्ता सांगितले विदेशी चलन याची बचत होईल. रोख्यांच्या सिक्युरिटी देऊन ग्राहक कर्जही घेऊ शकतात. इथून पुढे आता ते रोखे दाखवून तुम्हाला कर्जही भेटू शकतं. सोन्याचा योग्य वापर होऊन अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. आपण पाहतो सोनं लोक भ्रष्टाचार सोन्याचा सुद्धा होतो. पहिलं काय व्हायचं, पैसे मागून भ्रष्टाचार करायचा. आता लोक सोनं मागायला लागलेत. आपण पाहिलं आता कित्येक भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये लोक पैशाच्या ऐवजी म्हणतात की सोन्याचे दागिने भेट द्या. मग सोन्याचे दागिने सुद्धा भेटवस्तू द्यायला लागल्यामुळे भ्रष्टाचार वाढतोय. मग जर सोन्याचा योग्य वापर व्हायला लागला तर अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल. आणि जे आपण म्हणतो ना भारताच्या कित्येक पटीनं भारतामध्ये सोनं आहे पण ते सोनं कोण दाखवतच नाही. त्यामुळे ज्या वेळेस सोने असेल पैसे असेल ते व्यवहारात आलं तरच त्याचा उपयोग असतो. नुकतंच साठवून ठेवून काही होत नाही. म्हणून हे गोल्ड बॉन्ड फायदेशीर ठरणार आहेत.
आयात कमी होईल, विदेशी चलनात बचत होईल आणि रोख्यांची सिक्युरिटी देऊन सुद्धा ग्राहक आता कर्ज घेऊ शकतात. यानंतर ई संजीवनीद्वारे आता मिळणार वैद्यकीय समुपदेशन या पद्धतीची एक बातमी आली होती. त्यामुळे ई संजीवनी काय हे आपल्याला पाहावं लागतं. देशातील नागरिकांना मोफत वैद्यकीय समुपदेशन आणि टेलिमेडिसिन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारनं ई संजीवनी हे व्यासपीठ तयार केलं आहे. तुम्ही ई संजीवनी अशी एक सेवा आहे. टेलिमेडिसिन म्हणजे फोनद्वारे तुम्हाला एखादं काय होतंय काय नाही डॉक्टरना सांगायचं आणि डॉक्टर त्याच्यावर उपचार सांगणार आहे. ही योजना सर्वात चांगली याच्यासाठी आहे की कोरोनाच्या काळामध्ये आता आपल्याला घर पर रहे सुरक्षित रहे अशी ॲडव्हर्टाईज सुरू आहे. मग घरातच तुम्ही राहिलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे. मग तुम्हाला जर डॉक्टर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला वाटतं की मला असं वाटतंय तर तुम्ही फोन करू शकता की डॉक्टर मला असं होतंय, तुम्ही याच्यावर उपचार सांगा. तर ह्यालाच म्हणायचं टेलिमेडिसिन. फोनद्वारे तुम्हाला मेडिसिनचा सल्ला देणे याला टेलिमेडिसिन म्हटलं जातं. आता भारतामध्ये 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने ही सुरुवात केलेली आहे. यामुळे काय होईल, ऑनलाईन तुम्हाला आरोग्य संबंधी ज्या तुमच्या काय असेल समस्या ते तुम्ही सांगितली की डॉक्टर तुम्हाला त्यातून पुढे उपचार सुद्धा सांगू शकतील. यासाठी आता सैन्य दलातील माजी वैद्यकीय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. अशा पद्धतीने ही टेलिमेडिसिनची ई संजीवनी योजना आहे. लक्षात ठेवा, ई संजीवनी ऑनलाईन तुम्हाला टेलिमेडिसिन असणार आहे. म्हणजेच मोफत वैद्यकीय समुपदेशन यामध्ये केलं जाणार आहे. ई मेडिसिन लक्षात असू द्या कुणाचे आहे, भारतीय आरोग्य मंत्रालयाचे आहे. लक्षात ठेवा. यानंतर अमेरिकेत लसीकरणानंतर मास्क मुक्ती. सगळ्यांचं लसीकरण होत आलं असताना साधारण 80-90% लसीकरण झालं तर मास्क मुक्ती करण्याचं अमेरिकेने धोरण अवलंबलं होतं आणि त्याच पद्धतीने अमेरिकेने कालपासून मास्क मुक्ती केले. पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना घरात आणि घराबाहेर मास्क वापरण्याची गरज नसल्याचे अमेरिकेच्या रोग नियंत्रक आणि प्रतिबंधक केंद्राने जाहीर केले. 114 दिवसामध्ये अमेरिकेत 25 कोटी लसीचे डोस दिलेले आहेत. साधारण आता त्यांच्या लोकसंख्येला आता आपण पाहिलं जो बायडन यांनी डिफेन्स ऍक्ट लागू केला होता ज्यामुळे कच्चा माल सुद्धा त्यांनी इतर देशाला पाठवायला बंदी केली होती. प्रथमतः आपल्या देशाला प्राधान्य दिलं, देशातील सर्वांचे लसीकरण करून घेतलं आणि नंतरच त्यांनी लसीचं निर्यात करण्यास सुरुवात केली, लसीचा कच्चा माल निर्यात सुरुवात केली. त्यामुळे अमेरिकेला फायदा काय झाला की आता त्यांनी आत्तापासूनच मास्क मुक्ती सुरू केली जेणेकरून सगळ्यांचं लसीकरण झाल्यावर शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढलेली असेल आणि यामुळं आता जास्त प्रमाणात तिथं कोरोनाचा फैलावही होणार नाही. मृत्यूदर त्यांचा 80% घटलाय. म्हणजे पेशंट आता बऱ्यापैकी त्यांचं तिथं जास्त पद्धतीने क्रिटिकल स्टेजला जात नाही. हे सर्वात महत्वाचं आहे. लसीकरण हाच एक उपाय आहे अमेरिकेने सुद्धा दाखवून दिलेला आहे. यानंतर स्पुटनिक व्ही लस भारतात आलेले आहे आणि सिंगल डोस आता लवकर उपलब्ध होणार आहे. स्पुटनिक व्हीचा पहिला डोस हैदराबादमध्ये दिला गेलेला आहे. डॉक्टर रेड्डीज ही स्पुटनिक व्ही बरोबर रशियाची जी स्पुटनिक व्ही आहे ती लस इथं भारतामध्ये विकसित करत आहे आणि पहिला डोस हैदराबादमध्ये दिला पण गेलेला आहे. पुढील आठवड्यात ती बाजारात सुद्धा उपलब्ध होणार आहे. आता सेंट्रल गव्हर्नमेंटनं म्हणजे केंद्र सरकारनं सांगितले खाजगी दवाखाने असतील किंवा राज्य असतील आता स्वतः लस खरेदी करतील. त्याच पद्धतीनं स्पुटनिक व्ही आता आपल्याला खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर लवकरच भारतात 5 लसी येणार आहेत. त्या कोणत्या आहेत बघा, बायो ई सब युनिट वॅक्सिन, झायडस कॅडिला DNA, SII नोवॅक्स, BB नेझल वॅक्सिन आणि जिनोमा mRNA. आता ह्या 5 लसी येणार आहेत. यांची सध्या आपण पाहतोय पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चाचणीच्या टप्प्यावर त्यांचं विकसीकरण सुरू आहे आणि यानंतर ही लस भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. कारण भारतामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे लसीसाठी मार्केट मोठं आहे. त्यामुळे भरपूर कंपन्या भारतामध्ये लसी लॉन्च करण्यासाठी आता तयार आहेत. म्हणून तर आपल्या काल नीती आयोगाच्या पॉल यांनी सांगितलं की भारतामध्ये ऑगस्टमध्ये 120 कोटीपेक्षाही जास्त लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. आता देशात लवकर आणखी 5 लसी आहेत. त्या लसी कोणत्या आहेत बघा, झायकोड-डी ही DNA तंत्रज्ञानावर आधारित आहे. पहिला, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा ही यांचा पूर्ण झालेला आहे. चाचणी आता तिसऱ्या टप्प्यातली सुरू आहे त्यामुळे लवकरची बाजारात येईल. बायो ई कोविड-19 सब युनिट अँटीजेनचा वापर केलेला आहे. हिचा पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण आहे. तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या सुरू आहेत. SGC 019 हे RNAचं तंत्रज्ञान वापरून तयार केले आहे. पहिल्या टप्प्यातली चाचणी सुरू आहे. दुसरा तिसरा टप्पा अजून सुरू व्हायचे. BBV 154 ॲडिनो व्हायरस व्हेक्टर हे तंत्रज्ञान वापरून त्यांनी ही लस तयार केली आहे. पहिल्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या अजून सुरू व्हायच्यात. आणि कोवोवॅक्स ही मॉन्टिक्स M1 सोबत स्पाइक प्रोटीन नॅनो पार्टिकल वापरून हे तंत्रज्ञान वापरून तयार केली. पहिला टप्पा पूर्ण आहे. दुसरा आणि तिसरा टप्पा व्हायचे. अशा 5 लसी भारतात लवकरच येणार आहेत. ह्या लसींवर काम सुरू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी चांगली बातमी, भारत बायोटेककडून पुण्यात लस निर्मिती आता सुरू होते. आजच त्यांचे ड्राय रन सुरू होणार आहे. त्यामुळे भारतामध्ये साधारण 100 दिवसात लसीचं प्रोडक्शन करण्याचं त्यांचं उद्दिष्ट पुण्यामध्ये भारत बायोटेकने ठेवलेलं आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक आहे त्या कंपनीला पुण्यातील मांजरी खुर्द येथील जागा कालच हस्तांतरित सुद्धा झालेलं आहे. हरकत प्रमाणपत्र सर्व दिलेलं आहे. जसं प्रदूषण नियंत्रक मंडळ असेल, भारताचे FDA डिपार्टमेंटचं असेल, महाराष्ट्राचे FDA डिपार्टमेंटचं असेल, इलेक्ट्रिसिटी बोर्डाचं असेल, हे सर्व करावं लागतं आपल्याला. यालाच
म्हणलं जातं की इज ऑफ डुईंग बिझनेस. एखादा बिझनेस करायचा असेल तर तुमचा इज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स पाहिला जातो आणि या संदर्भात भारत इज ऑफ डुईंग इंडेक्समध्ये प्रगती करतोय. आपण पाहिलं भारताची इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच एखादा उद्योग जर भारतात येत असेल तर तो रजिस्ट्रेशन झाल्यापासून किती दिवसामध्ये सुरू होतोय यालाच इज ऑफ डुईंग बिझनेस म्हटलं जातं. त्यानिमित्त काही पॅरामीटर आहेत, जसं इलेक्ट्रिसिटीचं परमिशन मिळणे, तुम्हाला त्या देशातील बाबा वॉटर सप्लायचं परमिशन असेल, त्या देशातील जागा किती वेळा तुम्हाला ताब्यात मिळते, त्या देशातील तुम्हाला टॅक्सचं किती वेळामध्ये तुमचं कंप्लायन्स पूर्ण होते, यालाच इज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्सचे जे पॅरामीटर आहेत ते म्हणलं जातं. याच पद्धतीनं भारत बायोटेक आहे, त्याचा 100 दिवसामध्ये लसीकरण पुण्यामध्ये सुरू करते. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र सरकारनं वेगवान पद्धतीनं त्यांना जे जे नाहरकत प्रमाणपत्र लागतात ते दिलेले आहेत. यामुळे त्याचं प्रोडक्शन आता फास्ट सुरू होईल. आणि या निमित्त कालच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की आम्ही केंद्राला विनंती करणार आहे की ह्या प्लॅन्टमधले 50% डोस महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून द्या, कारण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सध्या जास्त प्रमाणात रुग्ण आहेत, जेणेकरून महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात येईल. लक्षात ठेवा, कोवॅक्सिन कुणाचे आहे? भारत बायोटेक. भारतातील 2 लसी महत्वाच्या आता पुण्यात तयार होणार आहेत. यातील पहिली लस कोणती असणार आहे? सिरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन. हापकिन मुंबईला जे हापकिन, त्या हापकिनला सुद्धा परमिशन दिलेलं आहे भारत बायोटेकनं तंत्रज्ञान हस्तांतरण योजनेअंतर्गत. आता तिथेही भारत बायोटेकचीच कोणती कोवॅक्सिन प्रोडक्शन आता सुरू झालेलं आहे. यानंतरची बातमी आहे, नेपाळचे पंतप्रधानपदी ओली यांनी 3ऱ्यांदा शपथ घेतली. आपण पाहिलं मागच्या 2-4 दिवसात त्यांचा राजीनामा झाला होता, त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता. यानंतर कोणीच पुढे आलेलं नाही, कारण कुणाकडे बहुमत नव्हतं. मग परत ओली यांनीच पंतप्रधान पदाची शपथ घेतली. ओली हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ UMN या पक्षाचे अध्यक्ष आहेत. ओली आता पुन्हा त्यांना काय करावं लागणार आहे? 30 दिवसात विश्वासदर्शक ठराव मांडून तो संमत करावा लागणार आहे. नेपाळच्या राज्यघटनेत अनुच्छेद 76(5) अन्वये सरकार स्थापनेचे प्रयत्न त्यांना आता करावे लागणार आहेत. यापूर्वी ते 2दा पंतप्रधान राहिलेले आहेत. 11 ऑक्टोबर 2015 ते 3 ऑगस्ट 2016 आणि 15 फेब्रुवारी 2018 ते 13 मे 2021 या 2 कालावधीमध्ये ते पंतप्रधान आहेत. मधल्या कालावधीत त्यांनी 13 मेला काय केलं? राजीनामा झाला होता त्यांचा, कारण ते विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नव्हते. यानंतर आता परत त्यांनी काय केलेलं आहे? पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पुन्हा 30 दिवसात विश्वासदर्शक ठराव मांडून त्यांना संमत करावं लागणार आहे आणि नेपाळच्या राज्यघटनेत अनुच्छेद 76(5) अन्वये सरकार स्थापनेचे त्यांना आता प्रयत्न करावे लागणार आहेत. लक्षात ठेवा, KP शर्मा ओली नेपाळचे पंतप्रधान. यानंतरची न्यूज आहे, रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. आपण इस्रायल पॅलेस्टाईनबद्दल व्यवस्थित वाद पाहिलेला आहे. गाझापट्टी असेल, वेस्ट बँक असेल, त्यानंतर इस्रायल पॅलेस्टाईनचा वाद, भूमध्य समुद्र असेल, त्यानंतर ब्रिटनने केलेला हस्तक्षेप, त्या ब्रिटनच्या हस्तक्षेपामुळं मुस्लिम राष्ट्राची झालेली कोंडी, इस्रायलनं ज्यू वस्तीचे एका घरापासून आत्तापर्यंत वाढवलेलं सगळीकडे साम्राज्य, आता पॅलेस्टाईनला फक्त 2च ठिकाणी रहिवासी राहिलेले आहेत. एक गाझा स्ट्रिप, त्याला म्हणतो गाझापट्टी, आणि दुसरं वेस्ट बँक. आणि वेस्ट बँक आणि गाझापट्टी यामध्ये आता गाझापट्टीत काय झालं? हमास ही मुस्लिम जी आहे पॅलेस्टाईन त्यांची सैन्य संघटना आहे, ही दहशतवादी संघटना म्हणून मानली जाते. हमासनं काय केले? आता इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आहेत. मग रॉकेट हल्ले केल्यानंतर इस्रायलचं एक डोम तंत्रज्ञान आहे, आयर्न डोम तंत्रज्ञान काय? क्षेपणास्त्र विरोधी तंत्रज्ञान आहे. ज्यावेळेस हे रॉकेट हल्ले इकडून करतील त्यावेळेस ते आयर्न डोम स्वतः ऍक्टिव्हेट होतं. हे रॉकेट हल्ला काय करतं? हवेत त्याचं काय करतं? नष्ट करतं. त्यामुळे सध्या तिथं बघा, हे चित्रामध्ये दाखवले, आपण दिवाळीत कसे रॉकेट उडवतो आणि आकाशामध्ये विविध रंग पाहतो, तसं ते तिथं गाझापट्टीमध्ये हे झालेलं आहे. कित्येक नागरिक भयभीत झालेले आहेत. काल आपण पाहिलं केरळची आपली एक महिला सुद्धा तिथं मृत्युमुखी पडलेली आहे, नर्स म्हणून तिथं कार्य करत होत्या त्या. अशा पद्धतीनं आता सध्या जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असं UN सांगितले. कारण ह्या काही देश असते कुठेतरी थोडीफार युद्धाची सुरुवात होते आणि परत संपूर्ण जग त्या युद्धामध्ये लोटलं जातं. जसं पहिलं महायुद्ध घडलं, दुसरं महायुद्ध घडलं. त्यामुळं सध्या UN डायरेक्टली हस्तक्षेप करतोय. पण यामध्ये प्रथमतः इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा वाद मिटवला गेला पाहिजे. यामध्ये 2 नेशन थेरी जी आहे ती सुद्धा पाहिलं पाहिजे. 2 स्टेट थेरी काय हे सुद्धा पाहिलं पाहिजे. त्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा वाद दोघांना आता समोरासमोर बसून UNच्या मध्यस्थीने किंवा ब्रिटन आणि अमेरिका ह्या देशांची मध्यस्थी जर केली तर हे वाद आता मिटू शकतील. यानंतरची न्यूज आहे, औषधासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे किमतीत वाढ झाली असं चीननं सांगितलंय. हे हिंदूमध्ये बातमी आली होती. रॉ मटेरियल शॉर्टेज, डिमांड ड्रिव्हन अप प्राइस ऑफ सप्लाय, चीननं सांगितले. काय झाले? भारतामध्ये आपल्याला लसीचा, आपण सिरम असेल, कोणकोणत्या कंपनी असतील काय करत असतात? प्रोडक्शन करत असतात. पण जो लसीसाठी किंवा औषधासाठी कच्चा माल आहे तो सगळ्यात जास्त कोण तयार करतं? तर चीन. आणि जगात सगळ्यात जास्त औषधं कुठे तयार होतात? तर भारतात. पण विरोधाभास असा आहे की भारत आणि चीन
यामध्ये नेहमीच काय राहिलेलं आहे, तंटे उभे राहिलेले आहेत, सतत वाद होत असतात. यामुळे चीन आपली कोंडी करायला पाहतो, आपण चीनची कोंडी करायला पाहतो. मागच्या वर्षी आपण पाहिलं चीननं आपल्यावर ज्यावेळेस लडाख भागामध्ये पोंगोंग लेकच्या भागामध्ये घुसखोरी केली त्यावेळेस आपण इकडं त्यांचे ॲप्स बंद केले. जसं आपण पहिलं ॲप टिकटॉक बंद केलं, मग चीन खवळला, चीन परत तिकडं हे झालं, चीननं परत आंतरराष्ट्रीय पटलावर सांगितलं की भारत आमची कोंडी करतोय. मग चीननं सुद्धा आपल्याला कच्चा माल पाठवण्यास बंदी केली होती, चीनच्या काही वस्तू आपण आयात करायला बंदी केली. मग याचा परिणाम काय झाला, चीननं त्यावेळेस औषधाचा कच्चा माल आहे ना तो कमी प्रमाणात पाठवायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम आता आपल्याला जाणवतोय. लसीचं प्रोडक्शन करण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो चीनकडे जास्त आहे आणि भारतात लसीचं प्रोडक्शन जास्त होतं. मग चीन काय करतोय, आपल्याला कच्चा माल द्यायलाच आता सध्या ना काय करतोय, थोड्याफार प्रमाणात देतोय, कधी नाही कधी होय असं करतोय. आणि त्यांच्या जे आहेत परराष्ट्र खात्यात त्यांनी सांगितलंय की रॉ मटेरियल शॉर्टेज कशामुळे झाले तर भारतातली मागणी वाढलेली आहे, त्यामुळे प्राईस सुद्धा आता वाढणार आहे. त्यामुळे काय होतं, मागणी आणि पुरवठा याचं व्यस्त चलन झालं तर काय होतं, ज्यावेळेस मागणी वाढते पुरवठा कमी असतोय त्यावेळेस काय होणार, किमतीत वाढ होणार. ज्यावेळेस मागणी कमी पुरवठा ज्यादा किंमत घट होणार. सध्या काय मागणी वाढ पुरवठा कमी, त्यामुळे किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे चीननं सांगितलं की औषधासाठी कच्चा माल जो तुम्ही आता मागवताय भारत, ती इथं चीनमध्ये त्याचं प्रोडक्शन कमी आहे, तुमची मागणी जास्त आहे, त्यामुळे सप्लायच्या किमतीमध्ये सध्या वाढ झालेली आहे. हे त्यांनी कारण दिलेलं आहे. यानंतर म्युकोरमायकोसिस आजाराच्या औषधावर नियंत्रणाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. म्युकोरमायकोसिस आपण पाहिलं बुरशीजन्य आजार आहे, यासाठी आपण बुरशी विरोधी गोळ्या पास्केनॉइल्स इंजेक्शन आणि एम्पोटेरेसिन बी हे औषध आता वापरणार आहे. पण सध्या आपण पाहिलं रेमडेसिवीरच्या औषधाचा जसा तुटवडा बसायला लागला होता त्याच पद्धतीने बुरशीजन्य औषधाचाही तुटवडा बसण्याची शक्यता आहे. याच आधारे आता महाराष्ट्रामध्ये ही जी औषध आहे याचं नियंत्रण करणार आहे, म्हणजे साधारण त्या जिल्ह्याच्या कलेक्टरतर्फेच हे औषध वाटप केलं जाणार आहे. जसं रेमडेसिवीरच्या बाबतीत केलं, तुटवडा बसायला लागल्यावर हे अधिकार कोण असतं, आपण पाहतो क्रायसिस मॅनेजमेंट कोणाकडे असतं, जिल्ह्याचं तिथला कलेक्टर. मग कलेक्टरनं हे सर्व करायचं असतं. मग कलेक्टरनं हाच आपत्ती निवारण समितीचा आपण पाहिलं प्रमुख असतो. केंद्र स्तरावर पंतप्रधान, राज्य स्तरावर मुख्यमंत्री आणि जिल्हा स्तरावर कोण असतं, जिल्हाधिकारी. आपत्ती निवारण समिती जी असते जिल्ह्यावर त्याचा अध्यक्ष तो असतो. त्यानिमित्त मग आता ही करोनाची आपत्ती आहे, यामध्ये मग कलेक्टरच हे अधिकार असणार. ह्या गोळ्या किंवा औषध असतील हे त्याच्या थ्रूच आता ज्यांना पेशंटला पाहिजेत त्याच पेशंटला हॉस्पिटलमध्ये डायरेक्टली दिले जाणार आहे. मग आता आपल्याला पाहावं लागतं की म्युकोरमायकोसिस काय, तर म्युकोरमायकोसिस दुर्मिळ बुरशीजन्य आजार आहे. याचा संसर्ग जो होतो तो तोंड किंवा नाकाद्वारे होतो. तोंडावर असलेल्या सायनसमध्ये ही बुरशी वाढते. पर्यायानं बुरशीच्या संपर्कात येणाऱ्या पेशी, हिरड्या, डोळ्यांच्या नसा आधी ते नष्ट करते. नाकाद्वारे नंतर डोळ्यानंतर परत मेंदूपर्यंत ही बुरशी जाते आणि वेळेवर निदान न झाले तर उपचार जर नाही झाला तर रुग्ण पराव न होता मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. पण वेळेत जर उपचार मिळाला तर रुग्ण पूर्ण बरा होण्याची शक्यता असते. म्हणजे एकदम किती जोरात आहे बघा, पेशंटनं वेळेवर काळजी न घेतली तर दगावण्याची शक्यता किंवा तो अवयव कमी होण्याची शक्यता, आणि वेळेवर जर उपचार भेटले तर रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता असते. आता कारण काय आहेत, तर एखादा रुग्ण असतो त्याला अनियंत्रित मधुमेह असतो, त्यामध्ये काय केलेलं असतं, ज्यावेळेस उपचार सुरू असतात तेव्हा अतिरिक्त प्रमाणात स्टेरॉइड औषध त्याला दिलेलं असतं आणि इम्युनोमॉड्युलेटरचा वापर केला जातो. इम्युनोमॉड्युलेटर म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या एखादा औषध असेल त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. उपचारासाठी मेकॅनिकल व्हेंटिलेटरचा वापर केला जातो आणि जास्त काळ ऑक्सिजनद्वारे उपचार केल्यामुळे हे होतं. आता यामध्ये लक्षणं काय आहेत, तर चेहऱ्यावर सूज येते, गाल प्रचंड दुखायला लागतात तुम्हाला, डोळे दुखतात, डोळ्यांना सूज येते, दृष्टी कमी होते, डोकं दुखायला लागतं, नाक सारखं चोंदलेलं राहतं तुम्हाला, रक्ताळ किंवा काळसर जखम तुम्हाला दिसून येते, दाढ अथवा हिरड्या ह्या दुखू लागतात. मग आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, रक्तातील साखर आपल्याला प्रथम नियंत्रित करायला पाहिजे. जे तुम्हाला ब्लड शुगर लेवल आपण म्हणतो डायबिटीस, तिची नियंत्रित पाहिजे. तिची नियंत्रित किती 140 ते 180 DML हे तुमची पातळी व्यवस्थितच राहिली पाहिजे. जेवणाच्या अगोदर किती, जेवणानंतर कधी, हे मधुमेह असणाऱ्या रुग्णाला विचारा, ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील किती साखर लागते शरीरातील ती. कोविड उपचारादरम्यान स्टेरॉइडचा नियंत्रित वापर, जे स्टेरॉइड औषधं कोविडच्या वेळेत वापरले गेली त्याचा नियंत्रित वापर झाला पाहिजे. भरमसाठ औषधं वापरून काही उपयोग होत नाही, जे साईड इफेक्ट हे असे असतात. नवीनच रोग तयार झाला, इकडं कोविडशी आपण लढतोय, आता म्युकोरमायकोसिस लढावं लागलं. यासाठी आपण महात्मा फुले जे जन आरोग्य योजना आहे त्याच्यामध्ये आपण या म्युकोरमायकोसिस या रोगाचा आता अंतर्भाव केला, जेणेकरून जास्त प्रमाणात पेशंटचा जर उपचारासाठी खर्च होत असेल तर तो खर्च आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून त्यांना दिला जाणार आहे. यानंतर किंवा फ्री उपचार होतात. रुग्णांना ऑक्सिजन देताना स्टराईल पाण्याचा वापर करावा. ऑक्सिजन देताना आपण पाहतो की ज्यावेळेस ऑक्सिजन दिला जातो त्यावेळेस स्टराईल सर्व वापरलं पाहिजे, जेणेकरून कोणतेही इन्फेक्शन त्या रुग्णाला होणार नाही. अँटीबायोटिक्स, अँटीफंगल औषधाचा योग्य वापर करा. आता आपण पाहिलं ही जी औषधं आहेत, पॉस्कोनोझॉल इंजेक्शन, एम्पोटेरेसिन बी इंजेक्शन, बुरशीविरोधी गोळ्या, याचा आपण योग्य वापर पद्धतीनं करायला हवा.
आता एम्फोटेरिसिन बीचं इथं चित्र दाखवलं आहे ते कशासाठी वापरलं जाणार आहे, अँटीफंगल इन्फेक्शनसाठी. अँटीफंगल म्हणजे बुरशीजन्य विरोधी औषध, असे म्युकरमायकोसिस आहे. थँक्यू. आज आपण 15 मेच्या चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC यासोबत जोडले राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, जेणेकरून कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सुकर होईल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये जी टेलिग्राम लिंक दिली ती जॉईन करून तुम्ही वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. थँक्यू व्हेरी मच.